गणित भाग 2 प्रकरण 4 त्रिकोण रचना संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 पहिलं गणित त्रिकोण XYZ असा काढा की XY अधिक XZ बरोबर 10.3 सेमी, YZ बरोबर 4.9 सेमी आणि कोन XYZ बरोबर 45 अंश. दिलेल्या माहितीवरून सर्वात आधी आपण काय काढूया, कच्ची आकृती काढून घेऊया. कच्ची आकृती आपण काढलेली आहे. 4.9 सेंटीमीटरचा YZ आपण काढलेला आहे. आता इथे आपल्याला XY अधिक XZचं XY आणि XZ या दोघांची बेरीज आपल्याला किती दिलेली आहे, 10.3. पण आपण XZच्याच लांबी एवढं अंतर घेऊन पुढे आपण D बिंदू घेतलेला, म्हणजे XD आणि XZ. XZची लांबी आणि XDची लांबी ही कशी आहे, सारखी आहे. त्यामुळे XY अधिक XD ह्याची लांबीसुद्धा किती झाली, 10.3 सेंटीमीटर झालेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला काय काढायचं, हा X बिंदू आपल्याला YD या रेषाखंडावरती आपल्याला काय काढायचं आहे, X हा बिंदू काढायचा आहे. मग हा X हा बिंदू काय होणार, आता या दोघांची लांबी जर सारखी असेल तर X हा बिंदू कुठे असणार आहे, तर YDच्या लंबदुभाजकावरती असणार आहे. कशावरती असणार आहे, YDच्या लंबदुभाजकावरती कुठला बिंदू असणार आहे, X बिंदू असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला XYZ हा त्रिकोण काढायचा आहे. आता आपण मूळ रचनेकडे बघूया, मूळ रचना करूया. आता आपण मूळ रचना करताना सगळ्यात आधी आपण त्याचा पाया काढून घ्यायचा आहे. पाया आपल्याला, पायाची लांबी किती दिलेली आहे आपल्याला, 4.9 सेंटीमीटर. पट्टीच्या साह्याने 4.9 सेंटीमीटरचा रेषाखंड आपल्याला काढायचा आहे YZ. 4.9 सेंटीमीटरचा आपण YZ काढूया आधी. इथे 4.9, 5च्या एक रेष आधी, बरोबर. हा आपला झाला 4.9 सेंटीमीटरचा कुठला रेषाखंड झाला आपला, हा YZ, बरोबर. हा झाला YZ बरोबर किती, 4.9 सेमी. आता Y अंशाचं कोन, Y चे माप आपल्याला किती दिलेले आहे, किती अंशाचा कोन काढायचा आहे आपल्याला, तर 45 अंशाचा काय काढायचा आहे, XYZ हा कोन जो आपल्याला दिलाय तो किती दिलाय, 45 अंश. आता कोनमापकाच्या साह्याने आपल्याला काय करायचं, 45 अंशाचा कोन घ्यायचा आहे. शून्यापासून घेतले इथे, हा 40, 50 आणि 40च्या मध्ये हा आपल्याला मिळाला 45 अंशाचा कोन. आता 45 अंशाच्या कोनावरती आपण काय काढूया, एक किरण काढून घेऊया. बरोबर, हा आपण काय काढला, एक किरण काढून घेतला. 45 अंशाचा हा आपला किरण झाला. आता ह्या किरणाचे अंतर किंवा YDचं अंतर आपल्याला किती दिलंय, 10.3 सेंटीमीटर. बरोबर, किती दिलंय, 10.3 सेंटीमीटर. आता पट्टी आणि कर्कटकाच्या साह्याने आपल्याला 10.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय. आपण पट्टी आणि कोनमापकाच्या, पट्टी आणि कर्कटकाच्या साह्याने किती अंतर घेतलंय, 10.3. आता Y ह्या किरणावरती 10.3 अंशाचा आपण काय काढला, कंस काढला. आणि कंस ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूला आपण काय नाव द्यायचंय, D बिंदू नाव द्यायचंय. बरोबर, काय नाव द्यायचंय, D बिंदू नाव द्यायचंय. आता D आणि Z या दोन्ही रेषाखंड आपल्याला काय करायचं, बिंदू D आणि बिंदू Z हे दोन बिंदू आपल्याला काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला DYZ हा त्रिकोण मिळालेला आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला YDची लांबी आपण किती इथे घेतलेली आहे, 10.3 सेमी. आता YDचा आपल्याला काय काढायचं आहे, लंबदुभाजक काढायचं आहे. लंबदुभाजक काढण्याची रचना आपल्याला माहिती आहे. जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाचे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि या बाजूला एक कंस काढायचा आहे आणि या बाजूला एक कंस काढायचा आहे. आता D बिंदूवरती टोक ठेवायचं आहे. त्या आधीच्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा आहे. खालती सुद्धा आधीचा जो कंस आहे त्या कंसाला छेदणारा आपल्याला काय काढायचं आहे, पुढचा कंस काढायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा
वाय डीचा लंबदुभाजक मिळाला. आता दोन्ही कंस आपण एकमेकांना जोडले तर हा जो काही लंबदुभाजक आहे, बरोबर, लंबदुभाजक असल्यामुळे आपण कसलं चिन्ह दिलं, काटकोनाचं चिन्ह दिलं. आणि जो वाय डीला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूला आपण काय नाव द्यायचं आहे, एक्स हे नाव द्यायचं आहे. बरोबर, काय नाव द्यायचं आहे, एक्स. आता आपल्याला एक्स वाय झेड हा त्रिकोण काढायचा आहे. त्यामुळे एक्स बिंदू आणि झेड बिंदू हे दोन्ही बिंदू आपण काय करणार, एकमेकांना जोडणार. आता एक्स आणि झेड बिंदू जोडल्यामुळे आपल्याला एक्स वाय झेड हा त्रिकोण मिळालेला आहे. दुसरं गणित, त्रिकोण ए बी सी असा काढा की कोन बी बरोबर 70 अंश, कोन सी बरोबर 60 अंश आणि ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर 11.2 सेमी. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण कुठल्या त्रिकोण रचना बघितली, जी शेवटची तिसरी त्रिकोण रचना बघितली की ज्याच्यामध्ये त्रिकोणाच्या परिमितीचा वापर करून आपल्या त्रिकोणाची रचना करायची आहे. मग ही जी आकृती आपण बघितली तर त्यानुसार आपण ही कच्ची आकृती काढलेली आहे. तर आपल्याला हा ए बी सी हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. आपल्याला ए बी, बी सी आणि ए सी या तिन्ही बाजूंची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, 11.2 सेमी. मग आपल्याला बी सीची लांबी आपल्याकडे आहे, बरोबर. आता पी बी हे अंतर आपण केवढं घेतलं, तर जेवढं ए बीचं अंतर आहे तेवढंच आपण कसलं अंतर घेतलं आहे, पी बीचं अंतर घेतलं आहे. आणि जेवढं ए सीचं अंतर आहे तेवढंच आपण काय घेतलं आहे, सी क्यूचं अंतर घेतलं आहे. त्यामुळे आपल्याला इकडे काय मिळालं आपल्याला, तर ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर काय येणार, पी बी अधिक बी सी अधिक सी क्यू बरोबर किती आलं, 11.2 सेमी. बरोबर, कारण की आपण ह्या दोघांची मापे कशी घेतल्या, सारखी घेतल्या. कारण की आपण काय घेतलं, ए बी बरोबर काय घेतलं, पी बी घेतलंय. आणि इकडे ए सी बरोबर आपण काय घेतलंय, सी क्यू. म्हणून इथे आपण ए बीच्या जागी काय लिहिलंय, पी बी लिहिलंय. आणि ए सीच्या जागी काय लिहिलंय, सी क्यू लिहिलंय. आणि इथे आपल्याला कोन बीचं माप किती दिलं आहे, 70 अंश दिलं आहे. आणि कोन सीचं माप किती दिलं आहे, 60 अंश दिलं आहे. मग जर कोन बीचं माप जर 70 अंश असेल तर आपण बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार पीचं माप किती झालं, 35 अंश. आणि त्याच बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार क्यूचं माप किती मिळालं आपल्याला, 30 अंशाचे माप मिळाले आहे. आता दिलेल्या माहितीवरून आपण पक्की आकृती काढून घ्यायची आहे. पक्की आकृती काढताना सगळ्यात आधी आपण पाया पी क्यू काढून घ्यायचा आहे. त्याची लांबी किती आहे, 11.2 सेंटीमीटर. 11.2 सेंटीमीटरचं आपण काय काढून घ्यायचं आहे, पी क्यू, जो आपला काय आहे, त्रिकोणाचा पाया आहे. या त्रिकोणाचा पाया आपण 11.2 सेंटीमीटर काढला आहे. त्याचं नाव काय आहे, पी क्यू बरोबर किती, 11.2 सेमी. बरोबर, पीचं माप आपण किती घेतलेलं आहे, तर 35 अंश. बरोबर, पीचं माप किती घेतलं आहे, 35 अंश. कोनमापकाच्या साहाय्याने पीचे माप घ्यायचे आहे आपल्याला, 35 अंश. 35 अंशाचा कोन काढायचा आहे. आणि क्यूचं माप किती घेतलं आहे आपण, 30 अंश. आपण हे बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार आपण काय काढलं आहे, पी आणि क्यूचं माप घेतलं आहे. ह्याचं माप किती आलं आहे, 30 अंश. 30 अंशाचा कोन घेतला. आता हा 30 अंशाच्या कोनाचा आपण काय काढूया, क्यू बिंदूपासून किरण काढूया. आता दोन्ही किरणांचा जो छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूला काय नाव द्यायचं आहे आपल्याला, ए बिंदू नाव द्यायचं आहे. बरोबर, त्या छेदनबिंदूला आपल्याला काय नाव द्यायचं आहे, ए नाव द्यायचं आहे. आता आपण जसं आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलं की आपल्याला पी एचा काय काढायचं आहे, लंबदुभाजक काढायचं आहे. बरोबर, पी एचा आपल्याला काय काढायचं आहे, लंबदुभाजक काढायचं आहे. लंबदुभाजक काढताना आपण काय करणार, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. बरोबर, लंबदुभाजक काढताना आपण काय करतो, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतो. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला आपण काय काढणार आहे,
कंस काढून घेणार आहेत पी बिंदूवरून. आता ए बिंदूवरून पुन्हा वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय काढायच्यात, कंस काढायच्यात. हे कंस आपले थोडे चुकले, आपण हा कंस वाढवून घेऊया आणि इकडे सुद्धा या बिंदूला छेदणारा हा कंस मिळाला. बरोबर. आता हे आपल्याला काय मिळाली, ही लंबदुभाजकाची रेषा मिळाली. कसली, पी ए ची. बरोबर. आपल्याला काय मिळालं, पी ए ची लंबदुभाजकाची रेषा मिळाली. बरोबर. आता पी ए ची लंबदुभाजकाची जी रेषा आहे ती पी क्यू ला ज्या बिंदूमध्ये छेदते तिथे आपल्याला कुठला बिंदू मिळणार आहे, बी बिंदू मिळणार आहे. बरोबर. तिथे आपल्याला हा कुठला बिंदू मिळाला, बी बिंदू मिळाला. आता त्याच पद्धतीने आपल्याला ए क्यू चे लंबदुभाजक काढायचे. बरोबर. आपल्याला कसं, कोणाचा लंबदुभाजक काढायचा आहे, ए क्यूचा. ए क्यूला सुद्धा आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. दोन्ही बाजूला आपण काय काढून घेऊया, कंस काढून घेऊया. ए क्यूचे दोन्ही बाजूला क्यू बिंदूवरती टोक ठेवून आधी आपण काय काढून घेऊया, कंस काढून घेऊया. क्यू बिंदूवर ठेवलं, हा कंस इथे काढला आणि हा कंस इथे काढला. बरोबर. आता ए बिंदूवरती ठेवायचं आहे. आता ए क्यूचा लंबदुभाजक काढायचा आपल्याला. हा झाला आपला ए क्यूचा लंबदुभाजक. आता हा जो ए क्यूचा लंबदुभाजक आहे तो पी क्यूला ज्या बिंदूमध्ये छेदतो तिथे आपल्याला कुठला बिंदू मिळणार आहे, सी बिंदू मिळणार आहे. बरोबर. आता ह्यानुसार आपल्याला ए बी आणि सी असे तिन्ही बिंदू मिळाले आहेत. त्यावरून आपण त्रिकोण ए बी सी ची आपण काय काढू शकतो, रचना करू शकतो. आता हा आपला त्रिकोण कुठला झाला, त्रिकोण ए बी सी ची आपण काय केलेली आहे, रचना केलेली आहे. 11.2 सेमी. हे आपण किती अंतर घेतलं, 35 अंशाचा कोन घेतला. हा आपण किती घेतला, 30 अंशाचा कोन घेतला. हा आपला दिलेला कोन होता 70 अंशाचा आणि हा होता 60 अंशाचा. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपले पहिल्या सत्रामधली पहिली जी 4 प्रकरणं होती, की जी पहिली 4 प्रकरणं आपल्याला पहिल्या सत्रासाठी अभ्यासाला होती, ती 4ही प्रकरणं आपली पूर्ण झालेली आहेत. जसे आपल्याला सराव संच येत आहेत तसंच सराव स्वाध्याय आपल्याला आजसुद्धा आला असेल, तो सोडवायचा आहे आणि पुढे अभ्यास करायचा आहे.